ई ग्राम स्वराज टाईप करायचं आहे। टाईप केल्याच्या नंतर बघा, ई ग्राम स्वराज टाईप केल्याच्या नंतर अशा प्रकारची विंडोज ओपन होते। ही विंडोज ओपन झाल्याच्या नंतर सुरुवातीला ई ग्राम स्वराज 4 याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्याच्या नंतर ही समोरील स्लाइड ओपन होते। बघा, ओपन होत आहे। थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे स्लो चालू आहे। क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारची विंडोज आपल्याला ओपन होते। ही विंडोज ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी ग्रामपंचायतचे खाते कोणते कोणते ते बघायचे। बघा, स्क्रोलर करायचे आहे। स्क्रोलर केल्याच्या नंतर इथे आपल्याला रिपोर्टमध्ये जायचं आहे। बघा, रिपोर्टमध्ये आपल्याला अकाउंटिंग 4 नंबरचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर समोरील अशी विंडोज ओपन होते। ही विंडोज ओपन झाल्याच्या नंतर बघा, सुरुवातीला ऑल इंडिया रिपोर्ट असं दाखवत आहे। याच्यामध्ये आपल्याला सन वर्षाप्रमाणे आपल्याला रिपोर्ट काढता येतो। बघा, 3 नंबरला आहे अकाउंट वाईज एंट्री वाईज रिपोर्ट, याच्यावरती जायचं आहे। याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला बँक स्कीम वाईज लिस्ट ऑफ अकाउंट याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर समोरील अशी आपल्याला विंडोज ओपन होते। तिथे आपल्याला वर्ष निवडायचं आहे, फायनान्शियल इयर। त्याच्यानंतर राज्य निवडायचं आहे। त्याच्यानंतर अकाउंटिंग एंट्री म्हणजे आपल्याला व्हिलेज पंचायतचं बघायचं आहे, म्हणून व्हिलेज पंचायत क्लिक करायचं आहे। नंतर जिल्हा निवडायचा आहे। नंतर ब्लॉक म्हणजे आपला तालुका निवडायचा आहे आणि व्हिलेज म्हणजे आपली ग्रामपंचायत निवडायची आहे। नंतर आपल्याला बँक वाईज याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे आणि तो टाकल्याच्या नंतर आपल्याला समोर गेट रिपोर्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। गेट रिपोर्ट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला समोरील जी विंडोज आहे ती ओपन होते। बघा, अशा प्रकारची ही विंडोज ओपन होते। ही विंडोज ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या ग्रामपंचायतमध्ये कोणत्या कोणत्या बँकमध्ये खाते काढलेले आहेत हे एकूण टोटल आपल्याला यादी इथे समोरील दिसते। बघा, इथे या ग्रामपंचायतची पूर्ण खाते असलेले यादी समोर आलेली आहे। कुठल्या कुठल्या बँकेमध्ये खाते आहेत बघा, अकोला डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, विदर्भ ग्रामीण